आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॉक्टर, ही फाईल माझ्या वाईफची आहे, मिसेस नीला अभिराम जागीरदार। आमच्या लग्नापूर्वी इथे ती कुठल्या तरी ट्रीटमेंटसाठी आली होती। मला डेट बघून सांगाल की एक्झॅक्टली काय झालं होतं? शुअर एजे सर। सर, लीला मॅडम येथे तर त्यांना डिहायड्रेशनमुळे चक्कर आली होती म्हणून आल्या होत्या। आयुष्य, येस सर। मग मला एक सांगा, एक अनमॅरिड मुलगी डिहायड्रेशनचं ट्रीटमेंट करायला तुमच्याकडे येते तर कारण नसताना ती फर्टिलिटी टेस्ट का करेल? मी तुम्हाला काहीतरी विचारतो डॉक्टर, काय झालं डॉक्टर? आय नीड आन्सर्स। हे बघा, तुम्ही मला नीट सांगितलं नाही तर मला हे मॅटर पोलिसांकडे घेऊन जावं लागेल। नाही सर, सांगते मी। बाबा, सगळ्यात माझी काय चूक आहे सांगा? हे मला तर वाटतं कुणी माझ्यावर प्रेम करावं या योग्यतेचीच नाहीये मी। नाही म्हणजे बघा ना, लहानपणी आई माझ्यापासून लांब गेली आणि आता हे जे ना मलाच लांब करावं लागतंय। बाबा, खरंच सांगते, मी ना कधीच कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही। प्रत्येक परिस्थितीतून हसत मार्ग शोधून काढला। म्हणजे पार्टनरला एजंटना माझ्या आयुष्यात ठेवायचंच नव्हतं तर त्याने पाठवलं का एजंटना माझ्या आयुष्यात? याआधी ना अशी कसलीच उणीव नाही भासली मला, खरंच सांगते। एजंटनी मला प्रेम म्हणजे काय, एखाद्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणं म्हणजे काय हे कळलंय। आणि आता त्या आयुष्यातच नसणार आहेत माझ्या। काय सहन होते हो, म्हणजे जेव्हापासून मी एजंटवर प्रेम करायला लागले ना, मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय कधी इमॅजिनच केलं नाही। नाही नाही नाही, बरोबर आहे बाबा, मला काय वाटतं माहितीये, मी योग्य त्याचीच नाहीये। म्हणजे बघा ना, म्हणूनच पार्टनरने मला एजंटच्या आयुष्यात काढून टाकलं आणि आता अंतरात येणं पाठवलं। माझी चूक आहे, मीच नाही योग्य त्याची। नाही नाही ग लीला, तू आधी ना स्वतःला दोष देणं बंद कर। हे बघ बाळा, मला ना खरं तर तुझा खूप अभिमान वाटतोय। तुझ्या वागण्यातून ना मला तुझ्या आईची आठवण आली बघ। ती पण अशीच धीराची होती बाळा। बाळा, खरं सांगू का, आज ना मला तुझा अभिमान वाटतोय। तुझ्या जागी दुसरी मुलगी असती ना तर तिने हे अंतराताईचं रहस्य, तिचं सत्य कधीच कुणाला कळू दिलं नसतं। पण तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतेस ना बाळा, ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यासाठी असं खूप मोठं मन लागतं, तसं खूप धाडस लागतं बाळा, जे तुझ्याकडे आहे। बाळा, खचायचं नाही बाळा। हे बघ बाळा, समोर आलेल्या परिस्थितीला हसत मुखानं सामोरं जायचं। हो बा, आणि मला खात्री आहे तुझा पार्टनर तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही। त्याच्या मनात ना तुझ्याविषयी खूप प्रेम आहे आणि तो ना तुझ्यासाठी काहीतरी खास योजना तयार करत असेल बाळा। खचायचं नाही बाळा। अहो, ऐकलं का? एजे आलेत बाहेर। या 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 लवकर। बाबा, मला तर कोणाशी बोलायचं नाही आणि कुठेही जायचं नाही। मला एकटीला इथेच बसायचं। तुला कुणी त्रास देणार नाही।
अहो येताय ना, एजे वाट बघतायत, या आता. लीलाचे बाबा, लीला इथे आली ना, ती ठीक आहे ना? कुठे येते? नाही ना, अहो ठीकच नाहीये ती. काय सांगू, घरी आली ती रडत रडत. विचारते मी तिला तर काही सांगायला पण तयार नाही. हा नाही म्हणजे विचारलं मी तर आत पण ह्यांच्याशीच बोलत बसली ती. मला काही कळतच नाही काय चाललंय ते, हेही काही सांगत नाहीयेत मला. मी बोलतो तिच्याशी जरा. एजे, माझी एक विनंती आहे, तुम्ही आता माझ्या लीलाला भेटू नका प्लीज. अहो काय? खरं म्हणजे तुम्हाला अडवण्याचा मला कुठलाही हक्क नाहीये, पण लीलाचा बाप या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, माझ्या लेकीला थोडा वेळ द्या. काय चाललंय तुमचं? काय करताय तुम्ही? कालिंदी, तू ह्यामध्ये पडू नकोस. अहो पण कालिंदी, तुला काय सांगितलं? तू ह्यामध्ये पडू नकोस. एजे, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण माझ्या म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्याल अशी आशा आहे मला. सध्या तुम्हा दोघांच्या नात्यात जे वादळ निर्माण झालंय ना, त्यामुळे माझी लेक पुरती कोलमडली हो. तिला प्लीज प्लीज थोडा वेळ द्या. माफ करा लीलाचे बाबा, हे सगळं माझ्यामुळे. नाही नाही एजे, यात तुमचा काही दोष नाहीये. तुम्हीही कुठल्या त्रासातून जाताय याची कल्पना आहे मला, पण याची काळजी करू नका. माझी लेक ना मोठ्या धीराची आहे, ती याही परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाईल याची खात्री आहे मला. पण प्लीज माझ्या लेकीला ना थोडा वेळ द्या. तिचं मन मोकळं झालं ना की ती पुन्हा परत नक्की घरी येईल. प्लीज. ठीक आहे, मी येतो. तुम्ही काळजी घ्या तिची प्लीज. अहो ते काय म्हणत होता तुम्ही? काय आई? अहो काय म्हणते मी? काय झाले नक्की? यांनी एजेंना भेटू का दिलं नाही लीलाला? नाही, मला ना या गोष्टीचा शोध लावायलाच हवा. देवा, ही रेऊ पण ना कुठे जाऊन बसली काय माहिती, फोनच उचलत नाहीये माझा.